नमस्कार रवी, तुमच्याकडे थोडासा वेळ आहे का? हो हो नक्की. काय अर्जंट आहे का? तुझा आवाज घाबरल्यासारखा का वाटतो? तू ठीक आहेस ना? मी सुरक्षा आणि कायद्याचं पालन करणारा ड्रायव्हर आहे. आज सकाळी नेहमीप्रमाणे कामाला निघालेला असताना कार्यालयात जाण्यासाठी मी उजवीकडे वळणार तेवढ्यात एका वेगाने येणाऱ्या बाईक ड्रायव्हरने लेन कट केली. माझ्या समज सूचकतेमुळे आणि सुदैवामुळे मी चटकन ब्रेक दाबला आणि मोठा अपघात टळला. काही विपरीत घडले नाही यासाठी परमेश्वराचे आभार मानून मी कार्यालयात प्रवेश केला. त्याच वेळी मनात एक विचार आला. मला वाटले की जर अपघात झाला असता तर त्याचा खर्च कसा केला असता? जर काही झाले असते तर मी भरपाई कुठून दिली असती? विम्याची पॉलिसी कुठे होती? ती वैध होती का? कागद तपासून पाहिले तेव्हा मला मोटर विमा पॉलिसीचा कोणताही दस्तावेज सापडला नाही. देवाचे आभार, मी अगदी वेळेवर ब्रेक मारला. मी बाईकला ठोकर मारली असती तर काय झाले असते याची मी कल्पना देखील करू शकत नाही. मला पुन्हा विमा पॉलिसी मिळणार नाही. तुझं नशीब चांगलं होतं रंजन. तू थर्ड पार्टी विम्याशिवाय गाडी चालवू शकत नाहीस. ते कायद्याविरुद्ध आहे. तुझी पूर्वीची पॉलिसी वैध नसेल तर तू ताबडतोब पॉलिसी घेतलीच पाहिजे. जास्त वेळ न घालवता तुझ्या एजंटाकडे चौकशी कर. मोटर विमा सर्वसमावेशक पॉलिसीज देखील उपलब्ध आहेत, ज्यात तुम्ही तुमची गाडी देखील नुकसान किंवा हानीसाठी त्यात समाविष्ट करू शकता. त्याचबरोबर तुमच्या गाडीला थर्ड पार्टी देयत्व देखील मिळते. धन्यवाद रवी. मी नेहमी नूतनीकरण करून माझी विमा पॉलिसी वैध ठेवण्याचे लक्षात ठेवेन. मी सर्वसमावेशक पॉलिसीची देखील चौकशी करेन. तुमच्या जर मालकीचे एखादे वाहन असेल तर वाहन रस्त्यावर आणण्याच्या अगोदर तुम्ही मोटर थर्ड पार्टी विम्याचे संरक्षण घेतले आहे याची काळजी घेतली पाहिजे. मोटर वाहन कायद्यानुसार थर्ड पार्टी मोटर विमा बंधनकारक आहे.